सर्वांना नमस्कार. जवळपास 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर आपण पुनश्च एकदा ह्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आपण भगवद्गीता बऱ्याचदा धर्मग्रंथ किंवा पूजेचा ग्रंथ, पारायणाचा ग्रंथ, ज्ञानाचा ग्रंथ अशा विविध गोष्टींमुळे बऱ्याचदा बाजूला पडला जातो. परंतु आपण सुरुवातीपासून पाहिलं त्याप्रमाणे भगवद्गीता हा युद्धभूमीवरती सांगितलेला विषय आहे. मूलतः यामध्ये कुठलंही ज्ञान द्यायचा उद्देश अजिबात नव्हता. जेवढा प्रश्न विचारला जाईल त्या अनुसरूनच किंवा त्याला अनुरूप असं उत्तर म्हणजे भगवद्गीता. ते असं काही कुठल्या अध्यायामध्ये वाटलं गेलेलं नाही. पहिला अध्याय हा, मग दुसरा अध्याय हा, मग तिसरा अध्याय. तर ते ओघाओघाने आलेला, त्यामुळे हा संवाद आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमधला संवाद म्हणजे गीता. आणि हे संवाद ऐकणारे दोन त्रयस्थ व्यक्ती, एक संजय आणि धृतराष्ट्र, असा साधारणतः 4 जणांचा सहभाग असलेलं असं हे भगवद्गीतेचा सारांश. 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर आल्यामुळे आपण थोडासा रिकॅप बघूया काय झालं आतापर्यंत. आपण जवळपास 3 अध्याय पाहिलेले आहेत. तर पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग. अर्जुनाने स्वतःची खंत किंवा स्वतःचा विषाद जो आहे, कन्फ्युजन जे आहे ते मांडलेलं आहे. पण कन्फ्युजन जरी मांडलं तरी सुद्धा तोपर्यंत श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं एकही अवाक्षर किंवा अक्षर हे त्या ठिकाणी काढलेलं नाही. ना चिडलेत ना प्रेमाने काही बोललेत. त्यामुळे पहिला अध्याय हा संपूर्णतः अर्जुनावरती आधारित आहे. आणि बऱ्याचदा असंही होतं, जर अगदी आपण त्या अध्यायाला स्वतःला गुंतवून घेतलं तर असं वाटतं की अर्जुन जे विचारतोय ते खरं तर आपल्याच आयुष्याशी संबंधित आहे. त्याच्याही आयुष्यात त्याला युद्ध करायचं आहे आणि आपल्या आयुष्यात तर प्रत्येक क्षणाला युद्ध चालूच आहे. कधी ते युद्ध बाहेरच्यांशी आहे, कधी ते युद्ध घरच्यांसोबत आहे, आणि ह्याहून सगळ्यात जास्ती महत्वाचं युद्ध जे स्वतःच स्वतःशीच आहे. आणि असं युद्ध करता करता कधीतरी थकतो, हारतो, गोंधळून जातो, किंवा आपल्याच माणसांविरुद्ध आता काय बोलायचं ह्यांना सांगूनही कळत नाहीये. आणि मग आता ह्यांना कोणत्या भाषेत सांगावं असं म्हणून कधी कधी कन्फ्युजनही तयार होतं. चिडावं की न चिडावं, आपलाच माणूस आहे. स्वतःवरती स्वतःला शिक्षा करावी की न करावी. आणि मग त्याच्यासाठी आपण स्वतःचेच एक इमले रचत जातो किंवा थेरी मांडत राहतो. नको नको राहून दे, ही गोष्ट आहे याने त्रास होईल म्हणून नको, किंवा अनेक काही संदर्भ. त्यामुळे पहिला अध्याय हा संपूर्णतः जणू काही आपल्याशीच निगडीत आहे असं वाटतो. आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्या वेळेला अर्जुन असं म्हणतो की देवा, मी तुला शरण येतो आहे, मला नेमकं काय करायचं ते सांग. आणि त्याने आधी युद्ध करायचं म्हणून पूर्ण आवेशाने तो तयारही झालेला असतो. परंतु ज्याला हा विषाद मांडतो, सगळे आपले नातेवाईक भावंड पाहतो, गुरुजन पाहतो, त्यावेळेला त्याला मनामध्ये विषाद तयार होतो की मी ह्यांच्या समोर किंवा ह्यांच्याशी युद्ध कसं करू. आता ह्याच्या मागे थोडासा त्याचा अहंकारही होता की युद्ध केल्यानंतर जिंकणार मीच आहे, मग माझ्या हातून या सगळ्यांचा वध होईल आणि मग त्याचं पातक मला लागेल. असा एक थोडासा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स काय म्हणाल ते, पण तो त्याच्याकडे होता. त्यामुळे त्याला ती भीती वाटत होती की आपल्या हातून हे मेले तर. त्यामुळे तो गोंधळ निर्माण झालेला त्याने दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताला सांगितलं की देवा, तू मला योग्य मार्गदर्शन कर. आणि तिथून खऱ्या अर्थाने गीतेला सुरुवात होते. आता साधारणतः आपण असं मानतो किंवा आपली अशी अपेक्षा असते
आपण एखाद्याला जर प्रश्न विचारला तर त्याचं सरळ उत्तर आपल्याला मिळावं अशी आपली साधारण अपेक्षा असते. एखाद्याला शिक्षकाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की मला हे समजलं नाही, समजावून सांगा, तर त्यानुसार त्याला उत्तर मिळणं अपेक्षित असतं. आणि अर्जुनालाही तसंच होतं. किंवा मी युद्ध करू की नको करू, हा माझ्या समोरचा संभ्रम आहे आणि तू मला ह्याच्यावरती मार्गदर्शन कर, असं म्हणून तो त्या भगवंताला शरण येतो. पण जर दुसरा अध्याय आपण बघितला तर तो सांख्य योग अर्थात ज्ञान योग आहे. त्यांनी भगवंतानी भगवान उवाच असं जेव्हा सुरू होतो 12व्या श्लोकापासून, तर त्याने आत्मज्ञान सांगितलं. जे सत्य आहे, जे कधीही बदलणार नाही, जे सर्वार्थाने सर्वांच्याच बाबतीत कायम राहणार आहे, असं आत्मज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. की बाबा तू कशाला दुःख करतोयस, तू कोण आहेस, तुझं खरं अस्तित्व काय आहे. कोणी जन्मालाच येत नाही, कोणी मृत्यूही पावणार नाही, असं सगळं ज्ञान तिथं देतो. आणि ते करत असताना बुद्धियोगही शिकवतो की हे ज्ञान इम्प्लिमेंट कसं करायचं. पण अर्जुन म्हणतो तिसऱ्या अध्यायाकडे येताना, बाबा रे माझा हा प्रश्न नव्हताच. माझा प्रश्न एवढाच होता, युद्ध करू की नको करू. तर तू मला हे आत्मज्ञानाच्या गोष्टी, त्यामुळे माझा उद्देशच नाहीये आत्मज्ञान घेणं. तू सांगतोय चांगली गोष्ट आहे, आत्मज्ञान आहे, त्याची व्हॅल्यू आहे, सगळं मान्य आहे. परंतु माझी अवस्था वेगळी आहे ना. मला जो संभ्रम निर्माण झालाय त्यावरती तू मार्गदर्शन करावं. आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन जो आहे तो भगवंताला असं म्हणतो की अरे तू कर्मयोग म्हणतोस, ऍक्शन करही म्हणतोस, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोस की कोण ऍक्शन करणार, तू खरा नाहीच आहेस, समोरचा ज्याला मारणार आहेस किंवा जे युद्ध करणार आहे तेही खरे नाही आहेस. मग एका बाजूला ज्ञानाच्याही गोष्टी सांगतोस, एका बाजूला कर्मयोग करायला सांगतोस, ऍक्शन करायला सांगतोस, नेमकं काय करायचं. मला असं द्विधा मनस्थितीत टाकू नकोस, असं म्हणून तिसऱ्या अध्यायाची अर्जुन सुरुवात करून देतो. आणि मग त्या प्रश्नाच्या अनुरूप श्रीकृष्ण हे त्याला उत्तर द्यायला लागतात. आणि मग तिसरा अध्याय आपण बघितला कर्मयोगाचा आहे. मग निष्काम कर्मयोग, स्वधर्म, या दोन गोष्टीवरती भगवंताने आवर्जून जोर दिलेला आहे की तुम्हाला जे करायचे ते करा. कारण बऱ्याचदा आपण एखाद्याला विचारायला गेलो की मी काय करू, तर तो त्याच्या मनाने सांगतो की हे कर, हे बरोबर आहे. आणि अर्थात त्याच्या अनुभवातनं, त्याच्या ज्ञानानं ती गोष्ट त्याला ती योग्यही वाटते. पण जर तुम्ही गीता बघितली तर म्हणजे एखादी गोष्ट शिकवायची असेल तर शिकवण्याच्या ज्या साधारणतः स्टेप्स असतात. पहिले स्टेप आहे की मी तुम्हाला काय शिकवणार आहे हे आधी सांगा. दुसरी स्टेप्स जे तुम्ही सांगितलं ते शिकवा. आणि तिसरी स्टेप जे शिकवलंय ते वाइंड अप करा आणि त्याचा सार सांगा आणि विषय संपवा. तसं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी मी तुला काय सांगणार आहे ह्याची साधारणतः रूपरेषा मांडली. तिसऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत मी जे सांगणार होतो ते एक एक उलगडून सांगतो, असं म्हणून 3 ते 17 अध्याय सांगितले. आणि 18व्या अध्यायामध्ये पुन्हा वाइंड अप होतं की जे एवढं 17 अध्यायात सांगितलंय 16 अध्यायांमध्ये, त्याचा सारांश म्हणून मी तुला काय करायचं ते फायनल तुला कन्क्लुजन देतो. बाकी निर्णय तुझा आहे. कुठेही भगवंतानी फोर्स केलं नाही की तू असंच कर. पण जेव्हा जेव्हा अर्जुन प्रश्न विचारेल तेव्हा तेव्हा भगवंतानी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या पद्धतीनं निष्काम कर्मयोग आणि स्वधर्माचं पालन याचा जोर देऊन भगवंतानी तिसरा कर्मयोगाचा अध्याय जो आहे तो आपल्यापर्यंत मांडला. आता हा कर्मयोगाचा अध्याय झाल्यानंतर आता आजपासून जो आपण सुरू करतोय अध्याय क्रमांक 4, ज्ञान कर्म संन्यास योग, हा कर्मयोगाचं थोडंसं एक्सटेन्शन आहे असं आपण समजूया. की त्याचाच पुढचा भाग आहे, पण ते ज्ञानावर आधारित आहे. जसं तिसरा अध्याय हा कोर कर्मयोगाच्या रिलेटेड होता, आता हा चौथा अध्याय त्याच्या मागची फिलॉसॉफी काय, त्याच्या मागचं नॉलेज काय आहे, रिअल ट्रूथ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर किंवा या बेसिसवरती हा चौथा अध्याय असणार आहे. त्यामुळे भगवंत जो आहे इथे आज काही गोष्टी स्वतःबद्दलच्या सुद्धा उलगडणार आहे, जी गुपित जे आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही अशी गोष्ट जाहीररित्या पण थोड्याशा ट्रिकी पद्धतीनं या अध्यायामध्ये तो आपल्याला सांगणार आहे. मी पहिल्या भागापासून आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगत राहिलो, आपली श्रद्धा ही त्या दृष्टीनं तयार व्हावी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
कारण गोष्ट कुठलीही कितीही छान असो किंवा वाईट असो, ती तुमच्या मनाने कशी स्वीकारली जाते यावर त्याचे परिणाम हे निश्चित अवलंबून असतात. समोरचा गुंड असेल तर त्या गुंडाचे परिणाम तुमच्यावरती कसे होतील हे सर्वतः तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही त्याला कसं रिसीव्ह करता. आणि एखादा सज्जन आहे, साधू आहे, अजून संत आहे, तो एखाद्या काही चांगल्या गोष्टी सांगत असेल तरी सुद्धा घेणारा ते कसं घेतोय, त्या घेणाऱ्याच्या मनात त्याचे काय इम्प्रेशन तयार होतात यावर ते गोष्ट किती लागू पडेल हे अवलंबून आहे. आणि म्हणून हा भगवद्गीतेचा जो प्रवास आपण सुरू केलाय, ज्याच्यातून आपल्याला अल्टिमेट गोल काय असेल तर शोध स्वतःचा घ्यायचा आहे, तर त्याआधी एक गोष्ट आपल्या मनात पक्की करून घ्या की हे जे काही सगळं आपला प्रवास आहे, हे जे काही सांगितलं जाणार आहे, सांगणारा कोणीही ना सज्जन आहे, ना साधू आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे, असं कोणीही नाहीये. जो आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. जेव्हा ही माझी मानसिकता, ही माझी श्रद्धा बळकट होते की जे सांगितलं जाते ते स्वतः भगवंत सांगतो आहे, त्यावेळेला आपला रिसिव्हर जो आहे, जे हे सगळं स्वीकारणार आहे, तो स्ट्रॉंग होतो. आणि एकदा का हा श्रद्धेने तयार झालेला रिसिव्हर समोर सांगितलेली गोष्ट अतिशय श्रद्धापूर्वक, म्हणजे श्रद्धा म्हणजे काय फरक आहे, एखाद्याने मला केळं आणून दिलं तर मी कदाचित खाईन, कदाचित नाही खाणार, आवडेल नाही आवडेल, कोणत्या वेळेला देतोय, कोण देतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करेल. पण तेच एखादा अनोळखी व्यक्ती जरी आला आणि तो मला म्हणला हे घ्या देवाचा प्रसाद आहे, तर मी त्या व्यक्तीकडे पाहत नाही, तर त्यांनी सांगितलेले जे शब्द असतात की हा देवाचा प्रसाद आहे, कदाचित तो एखाद्या देवाचं नाव घेईल, तो जे देवाचा प्रसाद आहे असं म्हणून जेव्हा सांगतो त्यावेळेला त्या केळ्याकडे बघण्याची माझी दृष्टी जी आहे ती अतिशय पवित्र, सात्विक आणि अतिशय श्रद्धापूर्वक असते. आणि मग ते जे केळं आहे ते मी अगदी म्हणजे पायात चप्पल असेल तर कदाचित चप्पल काढून घेईल की का रे देवाचा प्रसाद घ्यायचा आहे का, तर ती श्रद्धा आहे माझी. तसं या प्रवासाला आपली श्रद्धा ही राहू द्या की सांगणारा भगवंत आहे, कोणीही व्यक्ती सांगत नाही. एकदा का ही श्रद्धा बळकट झाली की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे, तुम्हाला कशाची गरज आहे, याची जाणीव भगवंताला आहे आणि तेवढं तो तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवेल. जसं प्रवास सुरू करायच्या वेळेला आपल्याला सांगितलं जातं, हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, गाडी सावकाश चालवा, जे काही सुरक्षेचे नियम असतात ते सांगितले जातात. तर तशा पद्धतीनं हा पुढच्या प्रवासाला सुरू करण्या अगोदर तुम्हाला सांगितलेला अत्यंत महत्वाचा नियम. आजच्या श्लोकांकडे वळूया. अध्याय क्रमांक 4. श्री भगवानुवाच इमां विवस्वते योगं प्रोक्तवाम् अव्ययम् विवस्वानमानवे प्रामनुर् ब्रवीत. श्री भगवान म्हणाले, तिसऱ्या अध्यायाचं कंटिन्युएशन चालू आहे, सातत्य त्यातलं आहे. श्री भगवान म्हणाले की हे जे शाश्वत ज्ञान जे आतापर्यंत मी तुला सांगितलंय, हा जो ज्ञान योग आहे, हे जे अल्टिमेट ट्रुथ आहे, हे आतापर्यंत मी सूर्यदेवाला, सूर्याला सांगितलंय. सूर्याने त्याचा मुलगा वैवस्वत म्हणू किंवा विवस्वान या त्याच्या मुलाला सांगितलं आणि त्या मनूनं त्याच्या मुलाला अर्थात इक्ष्वाकुला हे ज्ञान सांगितलं. श्लोक अगदी साधा सोपा आहे, समजण्यासारखा आहे. भगवान असं म्हणतायत की मी हा योग, नॉलेज, ज्ञान हे यापूर्वी सूर्याला सांगितलं आहे. सूर्याने त्याच्या मुलाला, जे मनूचं नाव सांगितलंय विवस्वान, त्या विवस्वानाला सूर्याने सांगितलं आणि त्यानंतर त्या विवस्वानाच्या माध्यमातून इक्ष्वाकू राजा जो आहे, जो प्रभू रामचंद्रांच्या पूर्वज आहे, तर त्या इक्ष्वाकूला हे ज्ञान दिलं.
आता हे सांगण्यामागचं कारण काय आहे? तर पहिली गोष्ट, रेफरन्सेस किंवा परंपरा ही अत्यंत महत्वाची असते. की मी एखादी गोष्ट जेव्हा सांगतोय, तर त्याला रेफरन्स काय आहे, संदर्भ काय आहे, कोणी जाणकाराने ती गोष्ट सांगितली आहे का, याचा अगदी कोणी अनुभव घेतलेला आहे का, जो अनुभव घेतलेला व्यक्ती तो तितका पात्र होता का, हे सांगणं म्हणजे त्या मी सांगत असलेल्या गोष्टीला बळ येतं किंवा जोर येतो. आणि दुसरं, परंपरा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं गुरु परंपरा ही अत्यंत पवित्र आणि श्रद्धापूर्वक आपण जपत असतो. की माझ्याकडे आलेलं ज्ञान हे कोणातर्फे आलंय? तर माझ्या गुरूंकडनं आलंय. माझ्या गुरूंना कोणाकडनं आलंय? त्यांच्या गुरूंकडनं आलंय. आणि असं करत करत आपण ती गुरु परंपरा सांगतो. आणि मग आपण अभिमानाने सांगू शकतो की आम्ही या गुरु परंपरेचे पाईक आहे, म्हणजेच आम्हाला जे ज्ञान आलेलं आहे ते असं झिरपत झिरपत पुढे आलेलं आहे. तर त्या गोष्टीची ताकद जी आहे, बळ जे आहे ते त्या शब्दांचं वाढतं. जरी शब्द साधेच असले तरी ते अनुभवाने सिद्ध झालेले असतात. हजारो वर्ष त्याच गोष्टी सांगितल्यामुळे त्या काळावरती सुद्धा मात करून तितक्याच सक्षमपणे उभ्या राहिलेल्या असतात. म्हणून ही परंपरा भगवंत इथे सांगतो. श्री भगवान उवाच, पुन्हा शब्द आहे, कृष्ण उवाच नाहीये, भगवान उवाच. भगवंत स्वतः सांगतोय की मी हा योग, हे जे नॉलेज आहे, हे या अगोदर सूर्याला दिलेलं आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट जी आतापर्यंत गीतेच्या प्रवासात झाली नव्हती, ती आज भगवंतानी इथे सांगितली आहे. की जर गीता ही कृष्ण सांगत असेल, कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला जर संवाद असेल, तर कृष्णाचा जन्म कधीचा आहे? हा अर्जुनाच्या काही वर्ष आधीचा आहे. त्यामुळे कृष्ण सूर्याला गीता सांगेल किंवा सूर्याला हे ज्ञान देईल याची अजिबात शक्यताच नाही. पण इथे काय म्हटलंय की मी हे ज्ञान, हा योग आधी सूर्याला सांगितलेला आहे. म्हणजेच श्रीकृष्ण इथे अंडरलाईन करून सांगतोय की मी तोच ईश्वर आहे किंवा ईश्वराचा अवतार आहे. मीच तो आहे. जे आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांनी मागच्या वेळेला आपण बघितलं, दुसऱ्या अध्यायात पण सांगितलं, ह्या ज्ञानयोगाबद्दल सांख्य जे लोक आहेत हे असं म्हणतात, कर्मयोगाबद्दल असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलंय. इथं तो स्वतः सांगतो की मी हा योग या अगोदर सूर्याला सांगितलाय. याचाच अर्थ सांगणारा कृष्ण नाही. आता कृष्ण नाही असं म्हटल्यानंतर थोडस प्रश्नचिन्ह मनात होईल, कृष्ण नाही मग कोण आहे? तर कृष्ण ही व्यक्ती म्हणून नाहीये, की तो जो कृष्णाचा जन्म आहे, हा कृष्ण एक पर्सनॅलिटी म्हणून ही गीता सांगत नाहीये. हे इथं भगवंत स्वतःच्या तोंडून क्लिअर करतायत. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, जो आपल्या डोक्यामध्ये फिट बसला पाहिजे, की स्वतः भगवंत ही गोष्ट सांगतोय. काय सांगितलं भगवंताने? मी हा योग सूर्याला सांगितला, सूर्याने त्याच्या मुलाला विवस्वानाला सांगितला, आणि विवस्वानाने त्याच्या मुलाला इक्ष्वाकूला सांगितला. हे थोडक्यात हे कसं खाली खाली सुरू झालं हे सांगतोय. पण ह्याच्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट दडली आहे. ती गोष्ट अशी, तुम्ही तुमच्या सहवासातल्या अनेक लोकांशी बोला, तुम्ही जर अशा आत्मज्ञानाच्या गोष्टी वगैरे बोलायला लागला, की पहिलं असं एक उत्तर असतं साधारणतः, की हे उतार वयातल्या गोष्टी आहेत, आत्ता छान एन्जॉय करायला पाहिजे, किंवा आत्ता माझ्या लाईफमध्ये इतका स्ट्रगल आहे, इतके प्रॉब्लेम्स आहेत, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ह्या नंतर आहे. किंवा अरे, ते कुठं ज्ञानाच्या वगैरे भानगडीत पडतोय, मस्त एन्जॉय कर लाईफ, असेही सांगणारे बरेचसे भेटतात. किंवा असं जर काही ज्ञानाचं सांगायला गेलं, अच्छा मग आता का तू संन्यास घ्यायचाय का, प्रपंच नकोय तुला, प्रपंचात इंटरेस्ट नाहीये, आणि असं काही तुम्ही बोलायला गेलात की घरचे मित्र ते म्हणतात बहुतेक हा याला वेड लागलेली दिसत. कारण त्यांची आणि सर्व समाजाची अशी एक मानसिकता असते की ज्ञानप्राप्तीनंतर माणसाला आपोआप वैराग्य येतं, आणि या वैराग्यातून तो निरासक्त होत जातो, सगळ्यातनं बाजूला पडायला लागतो, डिटॅच व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळे त्याला आयुष्य जगू शकणार नाही, आणि तो कुठेतरी वेगळ्या पाथवर, तो त्याचा पाथ वेगळा तयार करतोय किंवा त्या पाथवर जातोय. अशी साधारणतः एक मानसिकता समाजाची असते. का? तर तो नॉलेज गेन करण्याच्या प्रवासावर आहे.
पण हा जर पहिला श्लोक बघितला किंवा व्यक्तिशः आपल्याला देखील असं वाटतं की आत्मज्ञान प्राप्ती, मोक्ष प्राप्ती हे कदाचित माझ्या मृत्यूनंतर होईल, कदाचित काही जन्मानंतर प्राप्त होईल, जसं जसं माझं पुण्य वाढेल तसं तसं मला ते प्राप्त होईल, किंवा कदाचित माझी तेवढी योग्यताच नाही की मला ते प्राप्तच होईल. पण मी आपलं फुल ना फुलाची पाकळी करत राहतो, कधी ना कधीतरी वेळ येईल. कारण मला पक्क माहिती असतं हे मोक्ष, हे ज्ञान, आत्मज्ञान हे माझ्या गावचं नाहीच. हे मला प्राप्त होईल एवढं, म्हणजे मी इतकं पाप केलेत मी, मला कधी मिळणार? ही एक स्वतःची सुद्धा, किंवा स्वतःचा आपण न्यूनगंड म्हणूया, एक स्वतःबद्दलचा एक कॉम्प्लेक्स असतो. हे आत्मज्ञान आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप पलीकडच्या आहेत. एक तर माझी योग्यता नाही, किंवा समाज तसं म्हणतो की कुठे या वाटेला लागतोयस. पण पहिल्या श्लोकातनं समजून घ्या, भगवंताने सांगितलं मी हा योग, अर्थात हे नॉलेज, अल्टिमेट नॉलेज, हे आत्मज्ञान सूर्याला सांगितलं. सूर्याने त्याच्या मुलाला विवस्वान मनूला सांगितलं, आणि विवस्वानाने त्याच्या मुलाला अर्थात इक्ष्वाकूला सांगितलं. आता असे मनू बरेचसे आहेत आपल्याला माहिती आहेत. तुम्ही जर हे तिघही बघितले, सूर्य, विवस्वान, मनू आणि इक्ष्वाकू, हे तिघही प्रापंचिक माणसं आहेत. सूर्याचं आपल्याला माहिती आहे, त्याला बायको आहेत, पोरं आहेत. विवस्वान मनू, मनू म्हणजे कोण तर काय आपण म्हणतो त्याला, प्रलय जेव्हा येतो, सृष्टीचा लय होतो, त्याच्यानंतर पुन्हा सृष्टी ज्या निर्माण होते त्यावेळेला त्या सृष्टीचा किंवा मनुष्यांचा, मनुष्य ही जी कॅटेगरी आहे, ही योनी जी आहे, त्याची निर्मिती करणारा तो प्रथम पुरुष म्हणजे तो मनू, त्या युगाचा. मग आपण संकल्प करताना सुद्धा म्हणतो वैवस्वत मन्वंतरे, म्हणजे सध्या चालू असलेला जो मनूचा काळ आहे तो मनू कोण, ह्याचं ओरिजिन कुठून आहे, तर वैवस्वत हा मनू आहे. असे प्रत्येक ह्याचे आहेत. आपण दुर्गा सप्तशतीची चर्चा केली तर त्याच्यात सांगितलं सावर्णिक हा मनू आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मनू आहेत. म्हणजे ही सृष्टी अनेकदा लय पावून झालेली आहे, पुन्हा ती निर्माण झालेली आहे, पुन्हा ती नष्टही झाली आहे. ही सायकल कंटिन्युअसली चालू आहे. मग त्यातला हा जो विवस्वान आहे की ज्याच्यामुळे हे पुन्हा सृष्टी निर्माण झाली मनुष्याची, तर तोही प्रापंचिक असला पाहिजे. आणि संन्यासी राहून तर प्रजनन करता येणार नाही, म्हणजे तोही प्रापंचिक आहे. आणि इक्ष्वाकू राजा, मगाशी म्हणलं तसं प्रभू रामचंद्रांच्या कुळातील, तोही प्रापंचिक माणूस आहे. म्हणजे प्रपंच करून सुद्धा ही गोष्ट साध्य करता येते, हे भगवंत अंडरलाईन करतो. आत्मज्ञान मिळवणं म्हणजे प्रपंच सोडून कुठेतरी जायला पाहिजे, जे हातातलं आहे ते सोडून कुठेतरी जायला पाहिजे, मग तुम्हाला प्रपंच मिळतो. किंवा कॉलेज लाईफ असेल तर कॉलेज सोडून करा, मॅरिड लाईफ असेल मॅरिड लाईफ सोडून करा, जॉब करत असाल जॉब सोडून सगळं देवाच्या इथं जाऊन व्हा, असं कुठेही म्हणलेलं नाही. कारण हे तिन्ही त्यांनी जे एक्झाम्पल दिलेत हे तिघही प्रापंचिक आहेत. इक्ष्वाकू राजा हा चक्रवर्ती सम्राट होता, आणि राजा एवढं, सूर्या एवढं, आता सूर्य तर आपल्याला माहिती आहे 24 तास एक क्षणही तो विश्रांती घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या विज्ञानाला जेवढा माहितीये तेवढा जरी आपण सूर्य कन्सिडर केला तरी सुद्धा 24 तास प्रत्येक क्षणाला जो कार्य करतो तो सूर्य आहे. म्हणजे आपल्याला जरी तो दिसला नाही तरी तो सूर्य असतो हे आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पूर्वीसारखं काही आता राहिलेलं नाही. मग सूर्यापेक्षा, त्या चक्रवर्ती सम्राटापेक्षा, किंवा त्या काळाच्या मनुष्याचं निर्माण करणाऱ्या त्या मनूपेक्षा आपण बिझी असू शकू का? जर हा योग, जर हे आत्मज्ञान जर ह्यांना मिळू शकतं, हे प्राप्त करून घेऊ शकतात, आपणही करू शकतो. आपल्या लाईफमध्येच आपण जिथे आहोत तिथूनच ही गोष्ट करू शकतो, हा कॉन्फिडन्सही भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये देतात. कारण अध्यात्माविषयी खूप सारे गैरसमज आपल्या मनात भरलेले असतात किंवा भरवलेले असतात. आपलं एखादं काम चांगलं झालं की आपण म्हणतो बघा देवाची कृपा, आणि एखादं काम आपल्या मनाप्रमाणे नाही झालं की अरे देवाची अवकृपा आहे.
देवाचे आशीर्वाद नाहीत, पुण्य कमी पडलं वगैरे वगैरे. हे स्वतःचेच ठोकताळे करून आपण देवाविषयी स्वतःचे संकल्पना रुजवत असतो. बरं, स्वतःपुरतं ठेवलं तरी हरकत नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण दुसऱ्यावरती सुद्धा लादत असतो. म्हणजे जरा एखाद्या वेळेला घरातून देवाला नमस्कार करून जायला विसरलो आणि चुकून जाता जाता पायरीवरनं पाय घसरून पडलो, तर घरातले कोणतरी आपल्याला म्हणतात, बघ आज नमस्कार चुकला ना आणि नेमका आज पडलास. म्हणजे काही वाईट झालं की मग एक तर देवाची कृपा नाही आहे किंवा कुठेतरी पुण्य कमी पडतंय. हे असं करून आपली एक मानसिकता तयार केलेली आहे आणि आपली म्हणजे ओव्हरऑल समाजाचीच आपण म्हणूया. पण इथं या श्लोकांमधनं भगवंत आपल्याला हे क्लिअरिफाय करतो की येस, प्रपंचात राहून जे काही तुमच्याकडे आहे, म्हणजे तुम्ही कितीही बिझी असाल, अगदी त्या चक्रवर्ती सम्राटा इतके, अगदी त्या सूर्या इतके सुद्धा असलात तरी सुद्धा हे आत्मज्ञान हे तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, जे भगवंतानी प्रसूत केलेलं आहे. हा या पहिल्या श्लोकाचा सगळ्यात महत्वाचा भाग. आपले गैरसमज आपण दूर केले पाहिजेत. आणि साधारणतः अशी अपेक्षा आहे की आतापर्यंत ते तुम्ही जनरल विचार करत होता. जर तुम्ही रेग्युलरली स्वयंप्रेरकच्या गीता सेशनचे श्रोते आहात, तुमच्या विचारांमध्ये बदल घडला पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा बदलला गेला पाहिजे. जर तुम्ही आजवर करत असलेल्या सामान्यच विचारांप्रमाणे जर त्या गोष्टीकडे पाहत असाल, तर अजूनही गीता ही फक्त इंटलेक्च्युअल किंवा बौद्धिक स्तरावरती आपल्यापर्यंत पोहोचते असं मानायला हरकत नाही. कुठली गोष्ट असू द्या, सामान्यातली सामान्य गोष्ट असू द्या, पण त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ज्ञानयुक्त असला पाहिजे. तरच तो गीता किंवा तो आत्मज्ञानाचा भाग हा समजला असं किंवा त्या वाटेवरती आहोत असं आपण गृहीत मानू शकतो. आता हा आत्मज्ञानाचा भाग किंवा हा योग हा इतकं कठीण आहे का? तर तुम्ही जर बघितलं, आपण स्वामी विवेकानंदांना आपले आदर्श मानतो. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे ज्या बंगाल प्रांतामध्ये होते, जिथे इंग्रजांची राजधानी होती, बंगाल, त्या बंगालमध्ये, त्या कलकत्तामध्ये स्वामी विवेकानंदांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की ते नेहमी असं विचारायचे, देवाबद्दल कोणी काही सांगायला लागलं की तुम्ही देव पाहिला आहे का? जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलण्यास पात्र नाहीत. आणि मग असं करता करता कॉलेजमध्ये असताना त्यांच्या प्रोफेसरांकडनं त्यांना कळतं की एक माणूस आहे ज्याने देवाला पाहिलेलं आहे, तर त्यांना जाऊन तू भेट. आणि रामकृष्ण परमहंसांकडे जेव्हा स्वामी विवेकानंद जातात, तर त्यावेळेला ते प्रश्न विचारतात, तुम्ही तुम्ही देव पाहिला आहे का? आणि ते स्पष्टपणे सांगतात, हो, जसा तुला मी आता पाहतोय तितक्याच स्पष्टपणे मी देवाला पाहिलंय. हे त्या इंग्रजांच्या भूमीमध्ये, राजधानीमध्ये, कलकत्तामध्ये, कारण इंग्रज हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाश्चिमात्य संस्कृती जी आहे ही कशा प्रकारची आहे, भोगवादी आहे. अशा संस्कृतीमध्ये देव आहे, देव पाहता येतो, देव अनुभवता येतो आणि देवाला प्राप्तही करून घेता येतं. कारण मनुष्य जन्माचं जर काही ध्येय असेल तर ते एकमेव आहे की देव जाणणं किंवा देवाची प्राप्ती करून घेणं. आणि हे करता येतं हे रामकृष्ण परमहंसांनी त्या भूमीमध्ये अतिशय शिकलेल्या, अतिशय विज्ञानवादी दृष्टिकोन असणाऱ्या इंग्रजांना दाखवून दिलं. आणि मग तो योग त्यांच्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या पुढच्या प्रयत्नानं युरोपामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावला. आणि तिथल्या लोकांना हे आकर्षण निर्माण झालं की हा नेमका योग आहे काय. आणि हेच पहिल्या श्लोकामध्ये भगवंत क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. अर्थात हे अर्जुनाला आहे, ही परंपरा ही सांगतोय, ते वैभव सांगतो आहे. पण आपल्यासाठी ते ही गोष्ट महत्वाची आहे की प्रापंचिक माणसाला सुद्धा हे साध्य करता येऊ शकतं. एवं परंपरा प्राप्तिं राजश्रेयोः विदुः सकालनेः महता योगो नष्टः परंतपः. आता भगवंत इथे म्हणतो, हे परंतपा, अर्जुनाला म्हणतो की शत्रूला हरवणाऱ्या अशा आहे श्रेष्ठ अशा अर्जुना, अशा प्रकारे हा जो योग आहे, हे जे ज्ञान आहे,
हे अशा प्रकारे या राजांना, संतांना आणि वेगवेगळ्या योगींना प्राप्त झालं. पण काळाच्या ओघात लुप्त होत गेलं. खाली ते पर्क्युलेट झालं नाही. खाली झिरपायला जे पाहिजे ते त्या प्रमाणात झिरपलं नाही आणि ते नामशेष नाही म्हणता येणार, पण अगदी काळाच्या थोडं आड गेलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काही अवघड ही गोष्ट नाही समजून घ्यायला, की जर मला साखर खायला खूप आवडते असं जर आपण उदाहरण घेतलं आणि कोणीतरी म्हणलं, अरे वा तुम्हाला साखर खायला आवडते, हे घ्या साखर. एक चमचाभर साखर त्यांनी मला दिली, मला अतिशय आनंद झाला. मी ती साखर खाल्ली, तृप्त झालो. ते म्हणले, अहो एकच काय खाताय, आवडते ना तुम्हाला, अजून एक घ्या. ठीक आहे, पुन्हा आवडीनं मी दुसरा पण चमचा घेतला, खाल्ला, आनंद वाटला. ते म्हणले, अहो दोन मध्ये काय भागतंय, अजून एक घ्या. आता माझा थोडासा नकार आहे, अहो बास झालं, अजून नका देऊ. मग आग्रह सुरू झाला. आता जे पहिल्या चमच्याला मला आनंदाची प्राप्ती झाली होती, ती दुसऱ्या चमच्याला थोडीशी कमी झाली. तिसऱ्या चमच्याला ऑलमोस्ट 50% वर आली होती, की नको आता, म्हणजे किती साखर आवडते म्हणून किती खायचे. कारण आता ती जिभेवरची जी चव आहे ती बदलली आहे. आता ती जास्त गोडसर वाटायला लागली आणि जी मला त्रासदायक वाटते. पण तरी प्रेमा खातर, समोरच्याच्या आग्रह खातर मी तो तिसरा चमचा सुद्धा साखरेचा खाल्ला. पण माझ्या आनंदामध्ये कमी घट व्हायला लागली. जे पहिल्या चमच्याला माझा आनंद होता तो आता तिसऱ्या चमच्याला राहिलेला नाही. पण आता तो तिसऱ्या चमचा दिल्यानंतर समोरचा म्हणला, अहो तुम्हाला आवडत आहे ना, अजून घ्या. आणि असं म्हणून चौथा चमचा दिला. आता मला त्या चौथ्या चमच्यामध्ये मिळणारा आनंद जो आहे तो अगदी 10% आला. होतं ना असं, एखादी गोष्ट जर सतत सतत केली आपली तर त्यातला जो आनंद जो आहे आपल्याला त्या गोष्टीचा, तो कमी कमी होत जातो. तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्हाला होतं असं? कुठलीही गोष्ट घ्या, तुमच्या आयुष्यातली कुठली प्रिय गोष्ट, अगदी पुस्तक वाचन असेल, गाणी ऐकणं असेल, पिक्चर बघणं असेल, सिरियल बघणं असेल, सुरुवातीला जो आनंद मिळतो तो हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये घट व्हायला लागते. तो तितक्या प्रमाणातच पुढे मिळत नाही. अगदी तसंच आहे जे भगवंत इथे सांगतोय, की जे हे ज्ञान दिलं त्याच्याबद्दलची जी क्युरिओसिटी पहिल्यांदा होती, ती जशी जशी पिढ्या पुढे गेल्या, काळ पुढे गेला, तर त्याच्याबद्दलचा इंटरेस्ट आता कमी झाला. लोक म्हणले काहीतरी चेंज पाहिजे, नवीन पाहिजे. आणि मग नवीन कोणी भोगवादी संस्कृतीकडे गेलं, कोणी मग चार्वाकासारखे थोडं नास्तिकतावाद्याकडे गेलं, कोणी आणखीन काही विज्ञानामध्ये रिसर्च केले, वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च करत गेले. हे जे अल्टिमेट ट्रूथ वाली जी गोष्ट आहे त्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होत गेला आणि त्यातलं डिग्रेडेशन व्हायला लागलं. ते चुकीचं आहे का किंवा ते वाईट आहे का, आता अजिबात नाहीये. पण स्वाभाविकपणे जसा जसा काळ पुढत गेला, म्हणजे बापाला जे वाटतं ते एवढंच पोराला वाटेलच असं नाही, की बापाला वाटतं की अरे हे असं करायला पाहिजे, तसं करायला, त्याची आत्मीयता फार त्याच्याविषयी असते. पण तेवढ्याच आत्म्याचा मुलगा करेलच असं अजिबात नाही. बरं, मुलगा एक वेळ थोडं जोर जबरदस्तीने करेलही, पण त्याचा मुलगा म्हणजे थोडक्यात त्यांचा नातू गॅरंटी नाही. आणि पण तू विचारत असतो नाही. कारण आता पंटू ते येईपर्यंत त्यांचा इंटरेस्ट बदलेला असतो. ठीक आहे, ते आजोबांनी पणजोबांनी केलं तर मला नाही करायचं, माझा इंटरेस्ट वेगळा आहे. स्वाभाविकपणे जी आजोबांना वाटलेली गोष्ट आहे ती खाली पर्यंत कमी होत जाते किंवा संपते. ज्ञानाचंही असंच होतं. आणि म्हणून हिंदू धर्म आजपर्यंत किंवा वैदिक संस्कृती, वैदिक परंपरा, हे ज्ञान हे का आजपर्यंत टिकलं, तर आपल्या परंपरेची, संस्कृतीची एक खासियत अशी आहे की त्याच्यात काळानुरूप बदल करा हे स्वातंत्र्य आहे. असं नाही आहे की हे असं शिकवलं तर असं म्हणजे असंच करायचं, ह्यात कुठलाही बदल करायचा नाही, असं कुठेही आपल्याकडे रिस्ट्रिक्शन नाही आहेत. राहणार आहे, कारण त्याला इम्प्रोवाइज करायला स्कोप आहे. आज फक्त एखादं कुठलंही आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या गोष्टी घेतल्या तरी त्याच्यावरती आपल्याकडे इतके सारे टॉक्स आहेत, इतके स्पीकर्स आहेत, इतक्या व्हरायटी आहेत एकच गोष्ट सांगण्यामागे. म्हणजे उदाहरण अगदी गीतेचं घेतलं म्हटलं तरी गीतेवरती आजपर्यंत शंकराचार्य असो, रामानुजम असो, रमणा महर्षी असो, ज्ञानेश्वर माऊली असो, अनेक संत श्रेष्ठ आणि आजपर्यंतचे, आत्ता अप टू डेट अगदी जरी म्हटलं तरी हजारो लोक आहेत जे गीतेवरती त्यांचं काय म्हणूया ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतात. मर्यादा आहेत का? अजिबात नाही. कोणीही सांगू शकतं. आणि
जितका आस्तिक माणूस सांगेल तितकाच नास्तिक माणूस सुद्धा गीतेला त्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा सांगू शकतो. हे स्वातंत्र्य आपल्या धर्माने दिलेलं आहे. त्यामुळे हे ज्ञान हे कालाच्या ओघात हळूहळू मागे पडत गेलं असं भगवंत इथे अर्जुनाला स्पष्टपणे सांगतो. ते ऍक्सेप्ट करणं, त्याच्यावर विश्वास म्हणून ठीक आहे मान्य करायला. प्रॅक्टिकली विचार केला तर की भगवंत म्हणतो की मला सांगितलीये, मग विपासनाला सांगितलीये. हाऊ, कसं काय शक्य आहे? हे कृष्णाला कसं माहिती जर भगवंतानी सांगितलं असेल? मग कृष्ण अवतार कसा? श्लोकांमध्ये, याच अध्यायामध्ये आपल्याला प्रॅक्टिकली समजून घ्यायचं हे कसं पॉसिबल आहे. आणि हे आपल्या आयुष्यात सुद्धा घडतं. आपल्या आयुष्यात का घडतं? कारण आपण ईश्वराचे आवश्यक नाही म्हणून आपल्याही. त्यामुळे भगवंत इथे जे म्हणतोय, कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे हे देवाला शक्य आहे, आपल्याला काही जमणार नाही. कारण आपला असा समज असतो की देव आणि मी वेगळा आहे. अर्थात एका दृष्टीने बघितलं तर ते वाक्य अगदी योग्यही आहे, त्यात काही दुमत नसायला कारण नाही. पण जर अल्टिमेट ट्रूथ म्हणून पाहिलं तर हे वाक्य चुकीचं आहे. मग जे ईश्वराच्या बाबतीत घडू शकतं ते माझ्याही बाबतीत घडतच असलं पाहिजे, हे मला प्रॅक्टिकली प्रूव्ह करून देता आलं पाहिजे. कारण आपण नेहमी विज्ञान 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 म्हणतो. विज्ञानाचा साधा नियम असतो, जे तुम्ही म्हणताय ते सिद्ध करा आणि जे सिद्ध करताय तेच खरं म्हणायचं. मग ही गोष्ट आपल्याही बाबतीत शक्य आहे की जसं भगवंत म्हणतो की मी त्या सूर्याला सांगितलं होतं, विवस्वानाला सांगितलं होतं, आज मी हे कृष्ण अवतारात कसं सांगतोय. हे अवतार म्हणजे काय, हे कशा गोष्टी घडतात, हेही आपल्याला ह्या 4थ्या अध्यायामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिफिकली अगदी प्रॅक्टिकल वेनी ही गोष्ट समजून घ्यायची आहे. ही कुठलीही अशी काय म्हणूया हवेतली गोष्ट नाही आहे की जी आपल्याला कळू शकणार नाही. आणि मग नाही नाही मी म्हणतोय ना म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं अजिबात श्रीकृष्ण म्हणत नाहीत. कुठेही भगवंतानी असा क्लेम करत नाहीत की मी सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही माझे दास आहात किंवा तुम्ही सामान्य आहात, मी कोणीतरी असामान्य आहे, असं कधीही त्यांनी क्लेम केलेलं नाही. उलट भगवंत असं म्हणतो की तू आणि मी वेगळा नाहीच आहे. पण ते 4थ्या अध्यायाच्या अनुषंगाने आपण वारंवार बघत राहूया. पण तुर्तास या श्लोकापुरतं एवढंच आहे की त्यांनी सांगितलंय की हे डेग्रेडेशन झालंय, ते ज्ञान लोप पावत गेलं आणि त्याच्यामुळे ते राहिलं. मग पुढचा प्रश्न येतो, मग अर्जुनाला का सांगतोय? आतापर्यंत जर लोक होत आलंय तर अर्जुनाला का सांगतोय भगवंत? आणि त्याचं उत्तर भगवंत पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये देतोय. सव्यम माया ते अद्य योग प्रोक्त पुरातनाः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यम हे तदुत्तमम्. का मी तुला सांगतोय? तर हे परंतपा, हे अर्जुना, हे अतिशय दिव्य, गूढ, कोणालाही न सांगण्यासारखं, लपून ठेवण्यासारखं असं जे सगळं ज्ञान आहे ते तुला मी एवढ्याचसाठी प्रकट करून सांगतोय कारण तू माझा मित्र आणि तू माझा भक्त आहेस. फक्त मित्र नाहीये, भक्त आहे. आणि भक्ताची साधारणतः व्याख्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जो विभक्त होत नाही तो भक्त आहे. जो कधीच परमेश्वरापासून डिटॅचच होत नाही, नॉट फॉर अ सेकंड ओनली, क्षणापुरता सुद्धा नाही, असा जो आहे तो भक्त आहे. दिवसातले काही क्षण, काही तास, काही सेकंद येऊन देवाला हात जोडणं, देवाची पोटी बसणं, देवाचं स्मरण करणं, ठीक आहे, तो साधक असू शकतो, प्रवासी असू शकतो. भक्त कोणाला म्हणायचं तेही भक्ती योगामध्ये भगवंत सांगणार आहे आपल्याला. पण भक्त असा जो कधीही विभक्त होत नाही, जो कधीच डिटॅच होत नाही, तो भक्त आहे. आणि तू म्हणजे अर्जुन, तू माझा भक्त आहेस आणि माझा जिवलग सखा आहेस. आणि म्हणून तुझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी, तुझ्यावरती प्रसन्न होऊन, आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी भगवंतानी तिथे क्लिअर केली, जी अनेकदा आपण बोलून झालेलं आहोत की ज्ञान हे गूढ ठेवायचं असतं, ओपन नसतं करायचं. ज्याची योग्यता नाही, इच्छा नाही, इंटरेस्ट नाही, त्याला कधीही ज्ञान देऊ नये.
कारण त्यांनी एकतर ज्ञानाचा अनादर होतो आणि समोरच्याचा त्याला इंटरेस्ट नसल्यामुळे वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी सगळंच. ज्याला खरंच गरज आहे त्याला ते ज्ञान द्यायचं. मग भगवंत का अर्जुनाला देतोय? फक्त भक्त आहे म्हणून? फक्त सखा आहे म्हणून? नाही. त्यांनी आणखीन एक गोष्ट सिद्ध केली अर्जुनानी, जी आपण तिसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे जाताना पाहिली होती. मी तुम्हाला ती गोष्टही सांगितली होती की एक माणूस असतो, आठवत असेल तर बघा, की एक माणूस असतो, तो माणूस प्रचंड वैतागलेला असतो देवावरती, आणि तो असं देवाला असं म्हणतो की देवा, तू वेडा आहेस किंवा तू अज्ञान आहेस, तुला समजत नाही की तू ज्ञान खरं तर कोणाला द्यायला पाहिजे होतं? दुर्योधनाला द्यायला पाहिजे होतं. ज्याच्यामुळे हे महाभारत झालं त्याला जर तू हे ज्ञान दिलं असतं तर त्याने महाभारत केलंच नसतं. योग्य व्यक्तीला जर तू ते गाईड केलं असतंस तर एवढा सगळा उपद्व्याप करायची वेळच आली नाही. तो अर्जुनाला सांगत बसला, जो ऑलरेडी तुझा भक्त आहे, जो ऑलरेडी सज्जन आहे, त्यालाच सांगत बसला. आणि त्यावेळेला भगवंत स्वतः त्याच्यासमोर प्रकट होतो आणि तो म्हणतो की बरोबर आहे की तू म्हणतोयस तसं मी दुर्योधनाला सांगायला पाहिजे होतं, पण बाबा रे, मी दुर्योधनालाच खरं तर पहिलं सांगायला गेलो होतो. पण त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे काय करायला पाहिजे पण मी करू शकत नाही. मला काय माहिती आहे की काय नाही करायला पाहिजे पण मी सोडू शकत नाही. त्यामुळे मी त्याला सांगायला जाऊन सुद्धा त्याला ऐकायचंच नाहीये, तर मी सांगून उपयोग काय? आणि बरं, मी अर्जुनाला सांगितलं असं तू आरोप करतोयस माझ्यावर. मी अर्जुनाला का सांगितलं? पण अर्जुन मला म्हणाला की हे भगवंता, मी तुला शरण आलोय, माझं डोकं चालत नाहीये, बुद्धी चालत नाहीये, माझे सगळे लॉजिक बिजिक सगळे बंद झालेत, सरेंडर चालू आहे, आता तू सांगशील ते मी करायला तयार आहे. ही जे अर्जुनाने केलंय ती पहिली त्यांनी त्याची पात्रता सिद्ध केली ज्ञान घेण्यासाठी. तो म्हणला ओके, आय एम रेडी टू रिसीव्ह द नॉलेज. मी हे ज्ञान स्वीकार करायला, ग्रहण करायला तयार आहे, तू सांग. आणि बरं, नुसतंच ग्रहण नाही करायला, तू म्हणशील ते करायला सुद्धा मी तयार आहे. आणि म्हणून गीतेला सुरुवात झाली. आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्याच्यामुळे संपूर्णतः गीता अथवा कुठलाही धर्मग्रंथ काढा, त्याचा जो बेस आहे तो बेस ह्याच्यात आहे की आपले धर्मग्रंथ हे सगळे क्वेश्चन आन्सर आहेत. समोरचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती प्रश्न विचारतो आणि त्याला अनुसरून उत्तर मिळतात. कुठलाही ग्रंथ काढून बघा. तसं अर्जुनाने प्रश्न विचारलेत, त्याला भगवंतानी उत्तर दिलंय. त्यामुळे जोपर्यंत प्रश्न येत नाही तोपर्यंत ज्ञान द्यायचं नाही, हा साधा सिंपल फॉर्म्युला असतो. जिज्ञासा ज्याला मनात निर्माण झालेली नाही त्याला ते सांगायला जाऊ नये. तुम्हाला कितीही प्रेम उफाळून येत असेल की अरे याला सांगितलं पाहिजे, मग आपल्या घरात आपण बघतो अनेकदा, आपण आपल्या मुलांना, घरातल्या लोकांना सांगत असतो हे असं करा, असं करू नका, वगैरे वगैरे. ऐकत नाही ते आपलं, मग चिडचिड होते, रागराग होतो. यार मी एवढं सांगतोय तरी तुला कळत नाहीये. बिकॉज मला लाख वाटतंय समोरच्याने असं करावं, तो त्याला नाही वाटत ना. तो रेडीच नाहीये तुमचं ऐकायला. तो सरेंडर आलंच केलंच नाहीये त्याने तुम्हाला, तो काय ऐकेल तुमचं? त्याला त्याचं स्वतःची एक मत आहे, तो त्याची मत मांडतो आणि मग आपल्याला माहितीये काय होतं. काम काम एष क्रोध एष. माझी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे किंवा माझ्या इच्छेच्या विरुद्ध कर्म घडल्यामुळं राग निर्माण होतो, मग भांडण होतात, वाद होतात. असंच आहे तसंच आहे, मग नको नको ते बोललं जातं, विकोपाला जातात. का? कारण मला वाटतं ह्याला हे सांगायचंय, ते योग्य आहे, त्याच्यासाठी महत्वाचं आहे, त्याच्या फायद्याचं आहे, त्याला नाही ऐकायचंय. म्हणून ज्ञान हे त्यालाच सांगावं ज्याची पात्रता तेवढी. एक तर तो सरेंडर व्हायला पाहिजे, दुसरं तो रिसीव्ह करायला रेडी असलं पाहिजे, तिसरं तो क्वेश्चन करणारा पाहिजे, जिज्ञासा त्याची प्रकट करणारा पाहिजे. आणि अर्जुन हा विचारत राहतो म्हणून गीता पुढे पुढे राहते. अर्जुनाने प्रश्न विचारणं थांबवलं असतं तर गीता थांबते आणि ती 18व्या अध्यायाला झाली. म्हणून ज्ञान हे भगवंत का प्रसूत करतोय अर्जुनाला? तो मित्र आहे म्हणून, सखा आहे म्हणून, आणि त्यांनी त्याची पात्रता सिद्ध केली आहे म्हणून. तर कुठलीच गोष्ट अशीच काही घडत नाही.
प्रत्येक गोष्टीला एक स्वतःच असं एक कारण आहे आणि त्या कारणातूनच गोष्ट घडते. मग आता हे अगदी साधे वाटणारे श्लोक किंवा ही गीता मी का ऐकायची? असा ज्यावेळेला स्वतःला प्रश्न पडतो त्यावेळेला स्वतःला विचारा की खरंच मी माझ्या आयुष्यात कुठल्याही बाबतीत सफर करतोय का? त्रासात आहे का? कुठल्याही बाबतीत असं. मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली, व्हॉटएव्हर. दुसरं की बाबा ही जी गीता आहे ही खरंच स्पिरिच्युअल आहे का? तर येस. बट ती बॅटल फील्डवर आहे, युद्धभूमीवरती आहे. त्यामुळे ती अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि ज्याची मला रोज गरज लागते. मी माझ्या आयुष्यात असं कधीच जगू शकणार नाही की जिथं कधीच कोणी माणसं नसतील. मी एकटाच फक्त जगणार आहे. असं कधीच होणार नाही. रोज माझ्यासोबत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसं माझ्यासोबत आहेत आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा आहे. अशा सगळ्यांसोबत मला डील करत पण स्वतःचा आनंद कुठेही न गमावता मला छानपैकी जगायचंय. मग हे कसं जगायचं? देर इज अ पाथ अँड द पाथ इज भगवद्गीता. मग मला जर स्वतःची शांतता, स्वतःचा आनंद गमवायचा नसेल, तर मला गीता ऐकली पाहिजे. अदरवाईज काय आहेच की बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात करण्यासारख्या आहेत. पण मग पुन्हा तेच होणार. एक चमचा साखरेची जी गोडी आहे ती पहिल्या चमच्याला खूप छान लागते. नंतर तेच नवीन नवीन प्रत्येक गोष्ट छान वाटते. पण जसं जसं त्याच्यातनं आपण आणखीन उतरत जातो तसं तसं त्यातलं डिग्रेडेशन व्हायला लागतं. पण हे जे ज्ञान आहे, जे सत्य आहे, अल्टिमेट आहे, हे कधीच कमी होत नाही. ते वाढत जातं. आनंद जो आहे तो द्विगुणित व्हायला लागतो. कारण त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घ्यायला लागतो. गीतेमधली एकही गोष्ट अशी नाहीये जी तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूव्ह करून देता येऊ शकत नाही. अगदी क्षणोक्षणी समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना सुद्धा तुम्ही त्याला प्रूव्ह करून देऊ शकता की ही गोष्ट जी गीतेत सांगितली आहे ती बघ तुझ्या लाईफशी कनेक्ट आहे का नाही. मग तो समोरचा नास्तिक असो, लहान मुलगा असो, मोठा माणूस असो, वयस्कर असो, मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही धर्माचा असो. कारण गीता हे केवळ एका धर्माचं ज्ञान नाहीच आहे. ते आत्मज्ञान आहे. अल्टिमेट ट्रूथ आहे. ते प्रॅक्टिकल आहे. जे प्रत्येकाला फेस करावं लागतं. आज करावं लागेल माहित नाही. उद्या करावं लागेल 100%. आज जे मी काम करतोय त्याच्यामधले माझे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठीचे सोल्युशन काय आहेत? गीता. अदरवाईज ती छानपैकी एखाद्या आश्रमात सांगितली गेली असती. पण तसं नाहीये. प्रश्न एवढाच होता, मी युद्ध करू की नको करू? आणि त्याच्यावरती तुम्हाला गाईड कर. माझ्याही आयुष्यात असे प्रश्न येतात. म्हणून त्याला गाईड करण्यासाठी गीता आवश्यक आहे. आणि बरं हे नुसती ऐकून काही होणार आहे का? काही नाही होणार. शून्य होणार आहे. मग काय करावं लागेल? इम्प्लिमेंट. माझ्या आयुष्यात त्याला आजमावं लागेल. आणि जेव्हा ते मी आजमावेल, जेव्हा मला स्वतःला त्याचा अनुभव येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने गीता माझ्या आयुष्यात उपयोगात आली असं म्हणता येईल. आणि जे आता सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये होतं, की थेरॉटिकल नॉलेज इतकं दिलं जातं, तो थेरॉटिकली मुलगा व्यवस्थित छान मार्क सुद्धा पाडतो. बट व्हॉट अबाउट ऍप्लिकेशन? की त्याला जेव्हा वापरायची वेळ येते, म्हणजे शाळेमध्ये शिकलेले लसावी मसावी, तुमचं ट्रिग्नॉमेट्री, इंटिग्रेशन, हे त्यावेळेला अगदी छान मार्क पाडून आपण केलेले आहेत. ऍप्लिकेशनची वेळ ज्याला ते इंटिग्रेशन कुठं वापरू असा ज्याला त्याला प्रश्न पडतो किंवा कसं वापरू, ऍप्लिकेशन मध्ये फेल आहे. मग आज आपण बरेच मुलं बघतो की इतकी हुशार आहेत परंतु प्रत्यक्ष काम करायला गेलं गडबड आहे. कारण ते अनुभवलेलंच नाही. त्याचा प्रॅक्टिकली उपयोग कसा होतो हे माहिती नाही. सेम वे ही गीता कदाचित तुम्ही इतकी छान प्रकारे तयार व्हाल त्या गीतेबद्दल की तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगू शकाल, दुसऱ्याला लेक्चर देऊ शकाल, इतकं तुम्हाला कळेल. बट व्हॉट अबाउट ऍप्लिकेशन? जेव्हा समोरचा माझ्यावरती चिडतो त्यावेळेला माझी मानसिक अवस्था माझ्या कंट्रोलमध्ये राहू शकते का? हे जर मला कळू शकलं नाही तर माझा गीता ऐकून काही उपयोग नाही. माझे गीतेचं पाठांतर सुद्धा होईल, श्लोक पाठ होतील, त्याचे अर्थ पाठ होतील, सगळं पाठ होईल. पण मला माझं आयुष्य कंट्रोल करताच येत नाहीये. त्या आपसूक नुसतं वाहत्या पाण्यासोबत वाहत चाललंय. मग मी गीता पाठ करून सुद्धा काही फायदा नाही. मग पढित मूर्ख असा त्याला छान शुद्ध शब्द आहे. मला त्या गोष्टी ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करता यायला पाहिजेत.
आणि इम्प्लिमेंट करून मला त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे. की कर्मयोग ज्याला भगवंत म्हणतो की कर्मयोग असा केला म्हणजे तुम्हाला असे रिझल्ट मिळतील. मी का करून बघू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये? मी करून बघतो की गोष्ट. बघूया भगवंत जे सांगतोय ते माझ्या लाईफशी होतंय का कनेक्ट, माझ्या लाईफमध्ये ते प्रूव्ह होतंय का. नसेल होत तर मी नाही ऐकणार भगवंताचं. असेल भगवंत तो म्हणून काही त्याचं सगळंच ऐकलं पाहिजे असं अजिबात नाही. जर तो भगवंत आहे तर तो ती गोष्ट सांगेल जी खरी आहे. आणि जर ती खरी असेल तर ती माझ्या आयुष्यात व्हायलाच पाहिजे. त्यांनी सांगितलं निष्काम कर्मयोग केलं की असं असं होतं, माझ्या आयुष्यात व्हायलाच पाहिजे. होत नसेल तर माझं काहीतरी चुकतंय किंवा भगवंताचं खोटं आहे. दोनपैकी एका गोष्टीवरती टिक करून द्यायची. जर माझं चुकत असेल तर मला इम्प्रोव्हाइज करावं लागेल. जर भगवंत चुकत असेल सोडून द्या, त्याला सांगा तू चुकीचं सांगितलंयस, मी नाही ऐकणार तुझी गीता. सिम्पल. आणि तोही असं कधी म्हणायला आला नाही मी म्हणतोय म्हणूनच तुम्ही माझं ऐका. अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ भगवद्गीता. एकदाही भगवंतानी असं क्लेम केलेलं नाही मी सांगतो म्हणून ऐक. तो म्हणतोय बघा असं आहे, तुला घ्यायचं की नाही घ्यायचं तो तुझा प्रश्न आहे. अख्खी गीता सांगताना सुद्धा सगळं सांगून झालं तर तो म्हणतो बाबा असं आहे तर तुला यातलं जे योग्य वाटेल ते तू कर. मी नाही सांगणार तुला युद्ध कर किंवा नको करू. तुला एवढं सांगेल. म्हणून आजच्या या ज्ञान कर्म संन्यास योगाच्या सुरुवातीला भगवंतांनी ही परंपराही सांगितली. त्यातल्या काही गोष्टी अंडरलाईन करून सांगितल्या की हे सर्वांना शक्य आहे. तुम्ही कोणत्याही फेजमध्ये असा, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येकाला साध्य करता येऊ शकतं. हे काय म्हणूया आपण, सर्वांना साध्य करता येईल असं सामान्य गोष्ट आहे. पण ती असामान्य आहे. दुसरं, परंपरा त्यांनी अधिकृत केली आणि सर्वात महत्वाचं की मी भगवंत आहे किंवा मी भगवंताचा आविष्कार आहे हे त्यांनी अंडरलाईन केलं, अर्थात इनडायरेक्टली. ते कसं ते या अध्यायामध्ये आपल्याला समजेल प्रॅक्टिकली. आणि जे आपल्याही बाबतीत घडतं हेही तितकंच खरं आहे. भगवंताचा अनुभव आपल्याला क्षणोक्षणी आपण जेव्हा म्हणू त्यावेळेला घेता येतो, हेही चौथ्या अध्यायातनं समजेल. आणि शेवटी भगवंत कधी आपल्याला हेल्प करतो ते तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. कुठलीही गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपण ती डिझर्व करतो का, आपण त्या योग्यतेचे आहोत का. आपण त्या योग्यतेचं बनूया, ती गोष्ट आपसूक मिळते. म्हणजे शाळेत ऍडमिशन घ्यायची एकदा ठरवली आणि शाळेत ऍडमिशन घेतली की मग आपण हा विचार नाही करत आता मला शिक्षण कसं मिळेल, मला शिकवतील का शिक्षक, मला ते समजेल का. नाही, आपण शाळेत ऍडमिशन घेतो, त्याच्यासाठीची जी काही गोष्ट आहे ती करतो. आणि एकदा ऍडमिशन घेतली की शाळेतले शिक्षक आपल्याला ती गोष्ट शिकवतात. आपल्याला काही कळत नसतं त्यातलं, पण ते अशा पद्धतीने आपल्याकडनं तो अभ्यास करून घेतात आणि त्यातनंच आपण हुशार होत जातो. त्यामुळे शाळेत ऍडमिशन घेणं हे आपलं काम आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणं शिक्षकांचं काम आहे. त्यामुळे भगवंताने देणं हे त्याचं काम आहे, ते देण्यासाठी आपण तयार होणं हे आपलं काम आहे. सो त्याला जेव्हा आपण ब्लेम करू की तू देत नाहीस, त्याला स्वतःला विचारा मी तेवढं स्वतःला तयार केलं आहे का. त्यामुळे आपला रोल आपण प्ले करूया, भगवंताचा रोल भगवंताला प्ले करूया. सो आजच्या दिवशी एवढंच.